नमस्कार. आयुष्याचे धडे गिरवताना मधील 3 जलाशय या धड्यामधील आजचा तिसरा धडा, भागीरथी. आणि आत्ता माझी सर्वात आवडती कथा. तुम्ही जर हंगळपासून हवेरीपर्यंतचा प्रवास केलात तर तुम्हाला वाटेत एक पेंगुळलेलं गाव लागतं. याचं नाव कल्लाकेरे. स्थानिक भाषेत याला कालाकेरी असं म्हणतात. या गावातही एक स्वच्छ पाण्याचं सुंदर तळ आहे. तळ्याच्या समोर एक शंकराचं मंदिर आहे. या तळ्यातल्या पाण्यात मोठमोठ्या पानांवर फार मनोवेधक कमलपुष्प तरंगत असतात. दुरून हे दृश्य मोठं उठावदार दिसतं. त्यांच्याकडे पाहून ते आपलं हर्षभराने स्वागत करत आहेत असं वाटतं. पण तुम्ही जर तळ्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर ही कमळं तुमच्यापासून दूर दूर जात असल्याचा भास होतो. हे तळं म्हणजेच भागीरथीचं तळं. खूप खूप वर्षांपूर्वी या गावाचा सरपंच होता मल्लाना गौडा. त्याला 7 मुलगे होते. त्या सर्वांचेही विवाह झालेले होते. त्याची सर्वात धाकटी सून म्हणजे भागीरथी. ती तरुण होती, सुंदर होती आणि अत्यंत सुस्वभावी होती. ती मितभाषी होती. 4 चौघांमध्ये ती आपल्या भावना कधीच व्यक्त करत नसे. तिचा पती सैन्यात होता आणि तो युद्धात भाग घेण्यासाठी गेला होता. भागीरथीचे सासू सासरेच तिचा सांभाळ करत. तिच्या मैत्रिणींमध्ये ती अतिशय लोकप्रिय होती. गावच्या सगळ्या लोकांचीही ती आवडती होती. मल्लाना गौडानं गावात एक तळं बांधायचं ठरवलं. त्याप्रमाणे तळं बांधण्यात आलं. पण त्यात अजिबात पाणी नव्हतं. तो मोठ्या चिंतेत पडला. जर तळ्यात पाणी नसेल तर गावचे शेतकरी आणि गावकरी या सर्वांचेच हाल होणार. त्यानं तळ्यात पाणी लागावं म्हणून खोलवर खोदकाम केलं. कितीतरी पूजा अर्चा सुद्धा केल्या, पण काही हाती लागलं नाही. एक दिवस गावातील लोक आपापसात काहीतरी कुजबुजत होते. एखाद्या सवाष्णीनं अतिशय मनापासून ईश्वराची करुणा भाकली आणि त्याच्याकडे पाण्याची याचना केली तरच काहीतरी होईल असा त्यांचा विश्वास होता. भागीरथी बागेत काम करता करता त्यांचं बोलणं ऐकत होती. कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हतं. मग कुणीतरी मल्लाना गौडाला म्हटलं, या तळ्याला पाणी लागण्याचा फक्त एकच मार्ग आहे. एखाद्या सुवासिनीनं त्यासाठी मनोभावी देवाची प्रार्थना करायला हवी, मग पाणी येईल. पण एवढं बोलून तो एकदम थांबला. ओहो, मग त्यात एवढं काय आहे? गावातील प्रत्येक सुवासिनी ते करू शकेल, दुसरा एक जण म्हणाला. पण तो माणूस म्हणाला, पण त्यात एक अट आहे. एकदा तळ्यात पाण्याचा जोरदार प्रवाह उसळला की कदाचित ती प्रार्थना करणारी सुवासिनी त्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तिला वर येताच आलं नाही तर मग कोण तयार होणार या कामाला? त्याचे ते शब्द ऐकून सगळे एकदम गप्प झाले. त्या गावात इतक्या विवाहित स्त्रिया होत्या, पण कुणाचाच पती, पिता व सासरा या गोष्टीसाठी तयार होणं शक्यच नव्हतं. कुणीतरी म्हणालं, भागीरथीचं येणं इतकं कठीण आहे का? ते ऐकून मल्लाना गौडा अतिशय संतप्त झाला. तो ओरडून म्हणाला, संपूर्ण गावात तुला फक्त माझ्याच सुनेचं नाव सुचलं? गावात इतरही स्त्रिया आहेतच की. त्यावर तो माणूस म्हणाला, नाही धनी, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला म्हणायचं होतं गंगा, गंगा, गंगा नदी, भागीरथी. गंगेलाही भागीरथी म्हणतात. भारतात त्याविषयीची लोककथा प्रसिद्ध आहे. ती अशी आहे, गंगा नदी खरं तर फक्त स्वर्गातच वाहत असे. पण राजा भगीरथ यानं तिची प्रार्थना करून तिनं लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर यावं असं तिला आवाहन केलं. त्यानं त्यासाठी मोठी तपश्चर्या केली. मग त्याच्या विनंतीला मान देऊन ती पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली. म्हणूनच तिला भागीरथी असंही म्हणतात. आजही गंगेच्या उगमापाशी म्हणजेच गंगोत्रीपाशी राजा भगीरथाचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. मल्लाना गौडाची सून भागीरथी हिनं ते सगळं संभाषण ऐकलं. ती आपल्या खोलीत निघून गेली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती मनाशी म्हणाली, माझे पती देशासाठी निस्वार्थीपणे लढत आहेत. मग मी जर लोकांच्या सुखासाठी, त्यांच्या कल्याणासाठी थोडं त्याग करू शकत नसेन तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? ही परिस्थिती खरोखर खूप कठीण होती. तिचं मन विचारांच्या आवर्तात सापडलं होतं. दुसऱ्याच दिवशी ती आपल्या सासऱ्यांना म्हणाली, पिताजी, माझी एक छोटीशी मागणी आहे. आपण सर्वांनी मिळून त्या तलावाच्या तळापाशी जाऊन एक छोटीशी पूजा करू. कुणी सांगावं, भागीरथी येईल ही? त्यावर तिचे सासरे हसून म्हणाले, आजवर आपण काही कमी पूजा केल्या, पण तरीही पाणी काही आलंच नाही. पण जर तुझी एवढीच इच्छा असली तर पुढच्या आठवड्यात आपण जाऊ पूजा करायला.
दुसऱ्याच दिवशी भागीरथी आपल्या जिवलग मैत्रिणीच्या घरी जाऊन तिथे सर्वांशी बोलली. ती जेव्हा जायला निघाली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. तिच्या मैत्रिणीनं तिची समजूत काढली. अगं, इतकी दुःखी कष्टी होऊ नको. तुझा पती लवकरच परत येईल आणि तो नक्कीच विजय मिळवून येईल. तो धीर धर. त्यावर काहीही न बोलता भागीरथी घरी परत आली. आणखी एक दिवसानं ती आपल्या माहेरी गेली. भागीरथी अशी अचानक आलेली पाहून तिच्या आईवडिलांना आश्चर्य वाटलं. यापूर्वी तिनं असं कधीच केलं नव्हतं. त्यानंतरचे 2 दिवस ती माहेरी राहिली. सासरू नयनांनी त्यांचा निरोप घेऊन ती जायला निघाली. ते म्हणाले, भागीरथी रडू नको, तुझा पती लवकरच परत येईल. भागीरथी त्यावर काहीच बोलली नाही आणि आपल्या सासरी परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तिनं सगळ्या गावाला पूजेसाठी बोलावणं पाठवलं. पूजेच्या दिवशी सकाळी तिनं एखाद्या नववधूसारखा साजशृंगार केला आणि आपल्या कुटुंबियांसह त्या कोरड्या ठणठणीत तलावाच्या तळाशी पूजेला सुरुवात केली. पूजा संपल्यावर सर्वजण परत फिरले. भागीरथी सुद्धा आपल्या सासऱ्यांसोबत काही पायऱ्या चढून वर आली आणि मग अचानक थांबून म्हणाली, पिताजी, मी पूजेचं सुवर्णाचं तबक चुकून पूजेच्या जागीच विसरून आले आहे. ते मी पटकन घेऊन येते. तुम्ही सर्वजण पुढे व्हा. मग ती एकटीच पूजास्थानी परत गेली आणि डोळे मिटून हात जोडून मनोभावे गंगेला आवाहन करत म्हणाली, हे गंगा माते, कृपा करून आमच्या गावाकडे धावून ये. तुझ्या मधुर पाण्यानं हे तळं भरून टाक. सर्वांना सुखसमृद्धी दे. या गावातील स्त्रिया आणि आबालवृद्धांची, पक्षी प्राण्यांची काळजी घे. त्यांना पाणी दे. त्या मोबदल्यात जर तुला माझे प्राण हवे असतील तर ते घे. अखेर माझं भागीरथी हे नाव तुझ्यावरूनच ठेवण्यात आलं आहे. माझं जीवन तुझ्यासाठीच आहे. त्यानंतर ती पहिली पायरी चढून वर आली. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. वादळ आलं. कुणाला काहीच दिसलं नाही. तळ्याच्या सर्व बाजूंनी पाण्याचे लोट वाहू लागले. बघता बघता पाण्याच्या पातळीत वाढ झाली. भागीरथीच्या घोट्यापर्यंत पाणी आलं. तिला एकीकडे खूप आनंद होत होता तर दुसरीकडे दुःखाचे कड येत होते. ती दुसरी आणि तिसरी पायरी चढून वर येऊ लागली. आता पाणी तिच्या कमरेपर्यंत आलं होतं. ती तशीच 4थी पायरी सुद्धा चढली. पाणी तिच्या खांद्यापर्यंत येऊन पोहोचलं. ती 5वी पायरी चढली. पाणी तिच्या गळ्यापर्यंत आलं. ती 6वी पायरी चढली. पाणी तिच्या नाकाला येऊन भिडलं. ती 7वी पायरी चढली. पाणी तिच्या डोक्यावरून वाहू लागलं. तिला आता श्वास घेता येईना. वादळ शांत झालं. वारा थांबला. मल्हारना गौडा मागे फिरून नक्की काय झालं ते बघायला आला. तळ्यातील पाण्याची पातळी वाढतच होती. अखेर तळ तुडुंब भरल्यावर पाणी वाढायचं थांबलं. एव्हाना सगळं गाव तळ्याच्या काठाशी जमा झालं होतं. इतक्या वर्षांच्या प्रार्थनेनंतर आणि प्रतीक्षेनंतर अखेर आज ते तळ पाण्यानं भरलं होतं. जरा वेळानं मल्हारना गौडाच्या लक्षात आलं, त्याची सून भागीरथी कुठेच दिसत नव्हती. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. तो तिथेच जमिनीवर बसून मोठ्यांदा आक्रोश करू लागला. भागीरथी, अगं बाळे, तुझा पती रणांगणावरून परत येईपर्यंत तुझी संपूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मी स्वतःच्या मुलीसारखं तुझ्यावर प्रेम केलं ग. पण तुझ्या मनात काय चाललं होतं याचा मला शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. तू तुझ्या मैत्रिणींना आणि आईवडिलांना मुद्दामच भेटून आलीस ना? आज सकाळी एखाद्या नववधूसारखा साजशृंगार तू मुद्दामच केला होतास ना? आज सुवर्णाचं तबक पूजेच्या ठिकाणी तू मुद्दामच विसरून आलीस ना? गेल्या आठवड्यातलं आमचं संभाषण तू ऐकलं होतंस याची मला कल्पनाच नव्हती. लोकांना पाणी मिळावं म्हणून तू स्वतःचे प्राण समर्पण केलेस. पण आता तुझा पती जेव्हा परत येईल तेव्हा मी त्याला कसं तोंड दाखवू? कसा सामोरं जाऊ मी त्याला? भागीरथीनं या गावातील लोकांच्या सुखासाठी आत्मसमर्पण केलं. हे एव्हाना सगळ्या गावाला कळून चुकलं होतं. त्यामुळे त्यांच्या गावात गंगा आल्याप्रित्यर्थ आनंदोत्सव साजरा करावासा कुणालाच वाटत नव्हता. पुढच्याच महिन्यात युद्ध संपलं. भागीरथीचा पती रणांगणात पराक्रम गाजून विजय प्राप्त करून घरी परतला. आपल्या साहसाविषयी, पराक्रमाविषयी आपल्या पत्नीला सगळं काही सांगण्याची खूप आतुरता मनात घेऊन तो आला होता. त्यानं येताना भागीरथीसाठी खूप जडजवाहीर आणि वस्त्रप्रावरणं आणली होती. तो जेव्हा घरी पोहोचला तेव्हा सगळे खुश झाले. पण तरीही एकूणच वातावरणात एक दुःखाची छाया पसरल्याचं त्याला जाणवलं. त्याला भागीरथी कुठेच दिसेना. त्यानं तिचा घरभर शोध घेतला. मग आपल्या वडिलांना म्हणाला, भागीरथी कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. पण त्याला सत्य सांगण्याचा धीर त्याच्या वडिलांना झाला नाही. ते म्हणाले, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आहे.
त्याबरोबर भागीरथीचा पती घाईघाईनं तिच्या जिवलग मैत्रिणीच्या घरी गेला. तिथे त्याला पाहून मैत्रिणीच्या आणि तिच्या घरच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही त्याला सत्य सांगण्याचं धाडस कुणालाच झालं नाही. मग ते म्हणाले, ती तिच्या माहेरी गेली आहे. तो तिथून घाईघाईनं भागीरथीच्या माहेरी गेला, पण तिच्या आईवडिलांकडून सुद्धा त्याला भागीरथीचा काहीच ठाव ठिकाणा मिळाला नाही. सत्य त्यांनीही त्याला सांगितलं नाही. निराश होऊन तो स्वतःच्या घरी परत जायला निघाला. वाटेत तो तहानेनं व्याकुळ झाला. त्याला गावात एक नवीनच पाण्यानं तुडुंब भरलेला जलाशय दिसला. हा याआधी तिथे कधीच नव्हता. मग त्यानं आत उतरून ओंजळीनं त्यातलं पाणी प्यायलं. ते खूप मधुर होतं. त्या तळ्याकडे तो एकटक नजरेनं बराच वेळ खेळल्यासारखा बघत उभा राहिला. मग थोडा वेळ तो काठावर बसून राहिला. एक छोटा गुराख्याचा पोर आपल्या गाईगुरांना चरायला घेऊन निघाला होता. तो वाटेत पाणी पिण्यासाठी तिथे थांबला. भागीरथीच्या पतीनं त्याला विचारलं, अरे बाळा, हे तळ तर याआधी कधीच मी इथे पाहिलं नव्हतं आणि यातलं पाणी तर अमृताहूनही गोड आहे. पण मला आठवतं त्याप्रमाणे हे तळ ठणठणीत कोरडं होतं. याला तर थेंबभरही पाणी नव्हतं. हा चमत्कार कसा घडला तरी कसा? त्यावर त्या निरागस पोरानं भागीरथीची कहाणी जशीच्या तशी त्याला सांगितली आणि तेथून निघून गेला. भागीरथीला गमावून बसल्याचा धक्का तिच्या पतीला सहन झाला नाही. तिनं केलेल्या त्यागाची कहाणी ऐकून तो धाय मोकलून रडू लागला. आता तिच्याशिवाय जगणं आपल्याला अशक्यच आहे असं त्याला वाटू लागलं. मग ते तळ्याच्या पाण्याच्या रोखानं बघत तो म्हणाला, प्रिये, तू जिथे कुठे असशील तिथे मीही तुझ्यासोबत येणार. मग ते तळं असो नाहीतर घर, मला याची पर्वा नाही. जिथे तू तिथे मी. मग त्यानं सरळ त्या तळ्यात उडी घेतली. आजही आपण जर हे तळं पाहिलं तर त्यात फुललेली कमळं दुरूनही आपल्याला दिसतात. या कमळांचा आणि कमलपत्रांचा आकार नेहमीच्या कमळांपेक्षा फार जास्त मोठा आहे. मी जेव्हा त्या गावात गेले होते तेव्हा त्या कमळांनी मला मोहवून टाकलं. आता गावात जागोजागी कूपनलिका बसवण्यात आल्या असल्यामुळे या तळ्याचं पाणी कुणीही पिण्यासाठी वापरत नाही. परंतु अजूनही कपडे धुणं, भांडी घासणं यासाठी या तळ्याच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. मी तिथल्या एका कोळ्याला माझ्यासाठी थोडी कमळं तोडून आणण्यास सांगितल्यावर त्याला माझ्या अज्ञानाचं हसू आलं. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही या गावच्या दिसत नाही. तुम्ही बाहेर गावाहून आलात का? भागीरथी आणि तिचा पती या तळ्यात आहेत हे तुम्हाला माहीत नाही वाटतं? आजपर्यंत कुणीही कधीही या तळ्यातील एकही कमळ तोडलेलं नाही. ही सगळी कमळं नेहमी 2-2च्या जोड्यांनीच उमलतात. पण आपण जर ती तोडायला त्यांच्या जवळ जाऊ लागलो तर ती दूर दूर जातात. शिवाय हे तळं इतकं खोल आहे की त्या कमळांच्या मागे जास्त आत गेल्यावर बुडण्याची शक्यता जास्त. इतक्या दाटीवाटीनं फुलून आलेल्या भरगच्च कमळांच्या सुंदर देखाव्यामागे ही अशी खट्टी मिठी कहाणी आहे याची मला कल्पनाही नव्हती. धन्यवाद.